हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो रुटीन ब्लॉग वगैरे काही नाही आहे. तर आज मी माझं फ्रीज आहे तर तो क्लीन करणार आहे. तर बरेच दिवस झाले फ्रीजकडे काही लक्ष देण्यासाठी टाईम नाही झाला. तर त्यामुळं खूपच खराब झालं होतं फ्रीज आणि त्याच्यामध्ये साहित्य खूप असं अस्ताव्यस्त झालं होतं आणि जे मिळेल हातामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. काही असं ऑर्गनाईज वगैरे केलेलंच नव्हतं. त्यामुळं बराचसा फ्रीज आहे तर तो खराबच वाटत होता. तर असं काहीच आणलेलं वगैरे तर नव्हतं, कोणते डागही नव्हते, पण जे सामान होतं तर ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं नव्हतं आणि बरेच दिवस फ्रीज क्लिनिंगला पण नाही टाईम भेटला, त्यामुळे ते पण राहिलं होतं. तर आजचा जो ब्लॉग आहे तर आज मी फ्रीजची डीप क्लिनिंग आणि त्या क्लिनिंग झाल्यानंतर ऑर्गनाईज कसं केलं तर ते पण शेअर करणार आहे. आणि बऱ्याच डब्यांमध्ये काही ज्या गोष्टी आहेत की ज्या आता वापरू नाही शकत त्या, किंवा काही मसाले आहेत तर ते पण बरेच दिवसांचे झाले, तर ते सगळे काढून आपल्याला ते सर्व व्यवस्थित ऑर्गनाईज कसं करायचं आहे तर ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी आधी जो डीप फ्रीजर आहे तर डबल डोअरचं फ्रीज आहे माझं, तर त्याच्यामध्ये वरचा जो कप्पा आहे तर तो आधी मोकळा केला आहे आणि तो क्लीन केला आहे. आणि त्याच्यामध्ये जे पण साहित्य होतं तर ते मी घासून ठेवणार आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ते निथळण्यासाठी मी रॅकमध्ये ठेवले. आणि त्याच्यानंतर ते मी सर्व जे आहे तर ते एक कपड्यावरती ठेवून देणार आहे, म्हणजे पूर्ण पाणी जे आहे तर ते पूर्ण क्लीन होईपर्यंत निथळलं जाईल आणि जो सर्व जे साहित्य आहे तर ते अगदी स्वच्छ होईल. त्याचे जे कप्पे आहेत वेगवेगळे तर ते सगळे स्वच्छ करून घेणार आहे. तर त्यामध्ये साधारणतः मला 1 ते 1.5 तास लागला आहे सर्व ऑर्गनाईज करायला, कारण का तेवढं ते खराब पण झालेलं होतं आणि अनावश्यक साहित्य पण त्यामध्ये बरंचसं पडलेलं होतं. आणि काय होतं, पार्कचं तर चालूच असतं, काही ना काहीतरी बॉटल पाण्याची भरून, ते वाट्या जवळपास डबे वाट्या त्या पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये भेटल्या. तर असं काही अनावश्यक जे साहित्य आहे ते पण काढलं. त्यामुळे फ्रीज जो आहे तर त्याच्यामधलं साहित्य बरंचसं कमी झालं आणि ते व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यामुळे काय झालं तर ते स्पेस पण भरपूर भेटली. आत्ता जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये बिलकुलही कुठेही स्पेसच नाही राहिलेली, इतकं त्याच्यामध्ये साहित्य भरलेलं आहे. तर ते पूर्ण एक एक करून क्लीन करणार आहे. आणि मसाले पण मी बरेच दिवस काही पाहिलेले नव्हते, त्यामुळे अगदी एक्सपायर झालेले जे होते, म्हणजे बेकिंग पावडर आहे की जी सततच नाही लागत, तर ती एक्स्ट्राची असल्यामुळे ते एक्सपायर झाली. बेकिंग सोडा आहेत, पण ते बेकिंग सोडा वगैरे तर मी एक्सपायर जरी झालेला असेल तरी त्याचा रियूज करते क्लिनिंगसाठी पाण्यामध्ये टाकून. तर बघू शकता तुम्ही, अगदी जास्त खराब वगैरे झालेलं नाही आहे. तर ते मॉइश्चर आहे फ्रीज बंद केल्यामुळे, तर तेवढंच आहे. बाकी काही सांडलेलं वगैरे तर नसतंच आहे माझ्या फ्रीजमध्ये, पण साहित्य जे आहे ते बरंचच्या प्रमाणात असं जे हातामध्ये येईल ते मुलांनी पण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता हे सर्व एक एक करून मी कप्पा रिकामा करून घासून घेणार आहे आणि धुवून एक बेडशीट आहे तर ते अंथरले आणि त्यावर ते सर्व जे आहे एक एक करून मांडून घेणार आहे मी. तर डीप क्लिनिंग असल्यामुळे खूप वेळ लागला, नाहीतर शक्यतो काय होतं, एखादा कप्पा रिकामा केला तर तो क्लीन करणं होतं. आणि त्यामध्ये जे कप्पे आहेत तर त्याच्यामध्ये काच आहेत, त्यामुळे त्या काचा आहेत तर त्या व्यवस्थित त्याला काढून त्या घासून जशाच्या तशा पटकन ठेवून द्याव्या लागतात. त्या अशा एकावर एक सगळं सामान त्यावर नाही ठेवतात, त्यामुळे एक एक करूनच त्या काचा मी काढून ते स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि मुलांचं पण इथं खेळणं मध्ये मध्ये चालू आहे, मध्ये मध्ये डिस्टर्बन्स त्यांचा असतोच व्हिडिओमध्ये. आणि ठीक आहे, त्यांना पण मी एन्जॉय वाटतं, त्यामुळे मी त्यांना जास्त काही नाही म्हणत व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आल्यानंतर, कारण त्यांनाही ते व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये येऊन एन्जॉय करायचं असतं. आणि हा माझा कॅमेरा जो आहे तर तो मुलांनीच घेतला आहे आणि त्यांची आता मस्ती चालली आहे. आणि माझं ऑर्गनायझेशनचं जे काम आहे तर ते मध्ये स्टॉप झाले. तर काचं जे आहेत तर त्या पण दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या रॅकमध्ये थोड्याशा निथळण्यासाठी ठेवल्या. आणि नंतर मी त्या बेडशीटवर मांडून घेणार आहे एका साईडला. आणि जे खाली भाज्यांचं जे रॅक आहे त्यामध्ये पण आत्ता भाज्या ज्या रिसेंटली आल्या होत्या गावावरून तर त्या पण त्या सगळ्या ॲड केल्यात. आणि ॲक्च्युली मी गुरुवारीच भाज्या घेऊन येते, तर भाज्या पण बऱ्यापैकी आता संपलेल्या होत्या, आणलेल्या ज्या होत्या त्या, त्यामुळे ते सगळं जे आहे जे काही शिल्लक राहिलेल्या होत्या किंवा काही काही खराब पण झालेत तर त्या पण मी सगळ्या काढून ते सगळे बॉक्स आहेत तर ते घासून ठेवणार आहे.
आणि भाज्यांसाठीचे मी बॉक्स आहेत तर ते प्लॅस्टिकचे ऑर्गनायझर आहेत तर ते ऑनलाईन ऑर्डर केले होते. तर त्याच्यामध्ये मी ठेवते भाज्या त्या, आणि सर्व जे आहेत हे साहित्य त्यातलं जे कप्पे आहेत, रॅक आहेत ते घासून घेतले आणि ते मांडून ठेवलेत. आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये जे काही थोडंफार सांडलेलं जर असेल मुलांकडून वगैरे किंवा माझ्याकडूनही काही करताना, तर ते पहिलं मी कोरड्या कपड्याने काढून घेते आणि त्याच्यानंतर मी तो फ्रीज आहे तो क्लीन करणार आहे आतून परत. तर थोडंसं आहे काही कढीपत्त्याची किंवा भाजीची पानं वगैरे पडलेली आहेत, तर ते मी आधी कपड्याने स्वच्छ करून घेतलं आणि मी एक लिक्विड बनवणार आहे, त्यानेच मी तो फ्रीज आहे तर तो क्लीन करणार आहे. त्यामुळे काय होतं, फ्रीज हा क्लीनही होतो आणि त्याच्यामध्ये जर काही वास येत असेल तर तोही राहत नाही. तर त्यासाठी मी अर्धा कप व्हिनेगर घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर सोडा घेतला आणि साधारणतः 1-2 ग्लास इतकं त्याच्यामध्ये पाणी घेणार आहे. आणि डिशवॉश लिक्विड असेल तर ते ॲड केलं तरी चालेल. मी पावडर असते निरमा पावडर तर ती टाकली आहे. आणि हे जे आहे हे मिक्सचर बनवून घेतले आणि यानेच मी फ्रीज आहे तर तो क्लीन करणार आहे. तर कपडा मी त्याच्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता पूर्ण जो आतून फ्रीज आहे तर तो डीप क्लीन करणार आहे. प्रत्येक कोपरा मी तो पुसून घेणार आहे, स्वच्छ करून घेणार आहे. आणि याच्यामुळे काय होतं, सोडा आणि व्हिनेगर वापरल्यामुळे तर जे पण काही जर्म्स वगैरे असतील तर ते पूर्ण निघून जातील आणि जो फ्रीज आहे तर तो क्लीन होईल चांगला. तर मी समोरून पण जो फ्रीज आहे, हात आपले जेव्हा फ्रीज भाजी वगैरे बनवत असेल तर त्यावेळेस हात आपले इथे हँडलला लागतात आणि तो पण फ्रीज आहे तर तिथे खराब झालेला होता थोडासा. आणि मुलांनाही सतत काही ना काहीतरी शोधायचंच असतं फ्रीजमध्ये, त्यामुळे तेही तसेच पटकन फ्रीज ओपन करतात. तर त्यामुळे जो वरचा जो आहे समोरचा फ्रंटचा साईड तोही खराब झाला होता, त्यामुळे तोही मी व्यवस्थित पुसून घेणार आहे. आणि जिथे आपण ते ग्लास अडकवलेले होते तर ते जे आहेत ते कोणे ते पण मी क्लीन करून घेणार आहे. आणि भाजीचं जे खाली रॅक ठेवलेलं असतं छोटंसं तर त्याच्या खाली पण बऱ्यापैकी असतो क्लीन करण्यासाठी कोपरे, तर ते व्यवस्थित मी क्लीन करून घेणार आहे या कपड्याने आणि याच पाण्याने. तर हे सर्व क्लीन करताना साधारणतः 15 ते 20 मिनिट मला वेळ लागला होता. तर हे जे क्लिनिंगचं काम आहे ना ते शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगमध्येच होतं माझं, कारण का दिवसभर तर नाही टाईम होत. किंवा मग संडेला ज्या दिवशी सुट्टी असेल, मला इन्स्टिट्यूटसाठी पण सुट्टी असते आणि मुलांनाही सुट्टी असते तर त्यावेळेस होतं. तर आज काही जास्त स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, बऱ्यापैकी प्रिपरेशन मी केलेली होती. त्यामुळे जेवणाचं टायमिंग होईपर्यंत म्हटलं आता फ्रीजच क्लीन करावा. तर त्यासाठी हा जो व्लॉग आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं. आणि मग मी पूर्ण फ्रीजचं जे क्लिनिंग आहे, डीप क्लिनिंग आणि परत क्लिनिंग झाल्यानंतर तो कसा ऑर्गनाईज केला आहे तर ते तुमच्याशी शेअर केलं. तर बघू शकता तुम्ही, फ्रंट साईडने पण ते पूर्ण त्याच पाण्याने मी क्लिअर केलं आहे आणि क्लीन केलं आहे. आणि दोन्ही साईडला पण एकदा क्लीन करून घेतलेला आहे. तर फ्रंटला तर शक्यतो बऱ्यापैकी वेळेला हात आपला फिरवला जातोच क्लिनिंग करताना, पण जो डीप क्लिनिंग आहे तर ते सततच नाही करू शकत आपण. त्यामुळं जो फ्रंटचा आहे तर तो फक्त हँडलच्या इथे थोडंसं खराब झालं होतं, बाकी कंप्लीट आहे तर तो व्यवस्थित होता फ्रीज. आणि त्या पाण्याने जेव्हा पुसून घेतले त्याच्यानंतर मी ते परत एका कोरड्या कपड्याने फ्रीज पुसून घेणार आहे. आणि एक नॅपकिन घेतला आहे, त्याने पण मी जे रॅक वगैरे आहेत किंवा जे ग्लासमध्ये लावलेल्या होत्या तर त्या मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे, स्वच्छ करून घेणार आहे. पाणी जर काही असेल त्याला राहिलेलं तर ते निघून जाईल आणि मला ते लगेचच ऑर्गनाईज करायचं आहे परत, कारण ते असंच ठेवून देऊन परत नंतर टाईम भेटेल नाही भेटेल, त्यामुळे एकाच वेळेला मी ते सगळं आहे ते ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. त्यामुळे थोडेसे ओलसर दिसत आहेत काही रॅक, तर ते जे ओलसर रॅक दिसत आहेत तर ते मी कपड्याने नॅपकिनने चांगले कोरडे करणार आहे. तर हा नॅपकिन अगदी सॉफ्ट आहे, त्यामुळे ते पाणी आहे तर ते चांगलं ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे तो पटकन असा कोरडा होतो रॅक वगैरे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर लगेचच मी पूर्ण काही जे खराब गोष्टी आहेत, काही भाज्या असतील, काही एक्स्ट्राचे डबे वगैरे ठेवले गेलेले आहेत, परत मुलांनी काही गोष्टी ठेवलेल्या असतात तर त्या सगळ्या काढून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर त्या लावून घेणार आहे. तर त्यातलं जे रॅक असतात काचा वगैरे तर त्याला फक्त खूप केअरफुली हँडल करावं लागतं.
आणि आता बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ पांढरा शुभ्र असा आपला फ्रीज आहे तर तो दिसत आहे. तर त्याच्यामध्ये मी रॅक आहेत एक एक करून ते आणि ते मध्ये जे काचा आहेत तर त्या सर्व लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे साहित्य अरेंज करायचं त्याच्यामध्ये तर ते करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही पूर्ण जो फ्रीज आहे तो अगदी क्लीन दिसतोय. तर हे जे लिक्विड आहे जे मी आज बनवलं होतं ते बनवून तुम्ही फ्रीज पण साफ करू शकता. त्याच्यानंतर किचन ओटा असेल, किचनच्या टाईल्स असतील तर त्या पण क्लीन करू शकता. त्याच्यानंतर हे लिक्विड एका बॉटलमध्ये भरून ठेवून ते पण आपण डेलीचे जेव्हा जेवण वगैरे किंवा सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर जेव्हा आपण किचन क्लीन करतो त्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये ॲड करून ते आपण क्लिनिंग रोजच्या रोज करू शकतो. कारण किचनची पण डीप क्लिनिंग असेल तर ती रोजच्या रोज नाही होत. त्यामुळे असा प्रकारचं लिक्विड बनवून तुम्ही ते स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याने करू शकता क्लीन. तर बघू शकता तुम्ही मी भाज्या ज्या ऑर्गनाइज केल्या आहेत तर एका डब्यामध्ये फ्लॉवर आहे. थोडं फ्लॉवर जास्तीचा होता त्यामुळे तो डबा आहे तो थोडा मोठा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत छोटे छोटे सेम साईजचे डबे तर ते काही त्यात अरेंज नव्हते होणार एकावर एक असे. त्यामुळे मी थोडंसं ती ग्लास आहे तर ती खाली लावली आहे. त्यामुळे काय होईल एकावर एक 2 डबे असे बसतील आणि स्पेस आहे तर ती पण आपली सेव्ह होईल. तर याच्यामध्ये मिरच्या भरलेत. त्याच्यानंतर रेड कलरचं मुळा आहे, लाल मुळा आणि अशा सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या भरून ठेवलेल्या आहेत. आणि मसाल्याचे जे पॅकेट्स आहेत तर त्यातले बरेचसे पॅकेट्स एक्सपायर झालेले तर मी ते टाकून दिले. आणि जे आत्ता नवीन आणलेले होते किंवा जे एक्सपायर नाही झालेले तर ते पण मी लावून घेतलेत. आणि कोथिंबीरीचा एक डबा सेपरेटली असतो त्याच्यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित त्याला खाली टिश्यू पेपर लावून घेतलं आहे. त्यामुळं जी कोथिंबीर आहे ती बरेच दिवस टिकते. आणि अजून एक आहे ते खाली बॉक्स आहे ते पण मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं ज्याच्यामध्ये छोटे छोटे कप्पे आहेत. तर त्याच्यामध्ये रोजच्या वापरासाठी लागणारं जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागतं लसूण, त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं तर ते धुवून त्याच्यामध्ये जर ठेवलं तर ते घाईमध्ये आपण एकच डबा काढून त्याच्यामध्ये सगळं साहित्य घेऊ शकतो. आणि आपला जो सकाळचा घाई गडबडीचा टायमिंग असतो त्याच्यामध्ये आपल्याला स्वयंपाक वगैरे आवडणं खूप इझी जाईल म्हणून तो बॉक्स ॲक्च्युली मी ऑर्डर केलं होतं. तर त्याच्यामध्ये ज्या स्वयंपाकासाठी बेसिक गोष्टी आवश्यक असतात तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि वरचा जो आहे त्याचा कप्पा त्याच्यामध्ये मी एका डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवलेत. आणि जो वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ, मैदा आणि खोबरं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाहेर ठेवल्या तर त्याला आळे वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्या मी वरच्या फ्रीजमध्ये ठेवते. आणि त्याच्याच खाली ड्रायफ्रूटचा डबा आहे. त्याच्यानंतर मी आमरस आहे तर तो बनवला होता स्टोअर केलेला तो आहे. आणि डोअरला पण जास्त साहित्य नाही आहे. तर असं आहे माझं क्लिनिंगचं रुटीन. तर आजचा जो फ्रीज ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. And stay healthy, stay happy. Thank you so much for watching. Thank you.